परमेश्वर आज माझ्याद्वारे बोलणारं वचन तुमच्यासोबत आशीर्वादाचं पात्र. हालेलुया. आता परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही सर्वजण आशीर्वादाचं पात्र आहे. हालेलुया. देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीने ना आशीर्वादाचं पात्र म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला ना या जगाच्या ना मातीच्या द्वारे आपल्याला बनवलं. एक पात्र कसं असतं ना तसं बनवलं परमेश्वरांनी की जगाचं ना की जमिनीची माती घेऊन परमेश्वरांनी आपल्याला बनवलं आणि या शरीरात आहे ना परमेश्वरांनी परमेश्वराचा आत्मा या शरीरात ठेवलं त्यांनी. हालेलुया. या शरीरात आहे ना परमेश्वराचा आत्मा ठेवलं आणि परमेश्वर म्हणतात की आपल्याला तू या शरीरात राहा. मी जोपर्यंत तुला सांगत असतो तोपर्यंत तू शरीरात राहा म्हणलं. पण आपण शरीरात राहत असताना ना अनेक वेळा ना पापाचं काम करत असतो. या शरीरात राहिल्यामुळे ना आपण पापाचं काम करत पापाचं क्रिया करत आहे ना आपलं शरीर आहे ना खराब करत असतो. आपण एक पापी मनुष्य बनतो. आपण पापाचं काम करत करत पापी मनुष्य होतो. आपण आहे ना पापाच्या नंतर ना जेव्हा पाप वाढत वाढत गेल्यावर आहे ना ते शापामध्ये बदलतात. शापामध्ये बदलतात. ते शाप आहे ना आपल्या जीवनात कार्य करत असताना त्याच्याद्वारे शापाच्या द्वारे येणारा अनेक रोग आपल्या जीवनात राहत असतात. आज अनेक शरीरात आहे ना अनेक रोग आहे. शापाच्या द्वारे येणारा रोग शेवटलं ना ते रोग ते शाप आणि मरण मिळून आहे ना आपल्याला ना एक दिवशी नरकामध्ये घेऊन जात असतात आणि आपलं आत्म्याला ना वेदना होणार आहे. हालेलुया. पण परमेश्वरांनी बनवताना आपल्याला ना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादाचं पात्र बनवलेलं आहे. प्रत्येक मनुष्य आहे ना या भूतलावर येशू ख्रिस्त नावामध्ये सर्वांना आशीर्वादाचं पात्र बनवलं म्हणून तेव्हा येशू ख्रिस्तांनी त्याच्या ना पवित्र रक्ताने सर्व मनुष्याला ना त्याच्या रक्ताने शुद्ध करून आहे ना तुमचं प्राण आत्मा आणि शरीर तीनही शुद्ध करून तुम्हाला सर्वांना ना येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्र केलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला सर्वांना पवित्र केलं परमेश्वरांनी. तुमच्यामध्ये असलेले पाप परमेश्वरांनी काढून टाकलं. तुमच्यामध्ये असलेलं शाप परमेश्वरांनी काढून टाकलं. तुमच्या शरीरात असलेला रोग परमेश्वरांनी काढून टाकलेला आहे. तुमच्या शरीरात तुमचं पापाच्या द्वारे येणारा दुष्ट आत्मा पण परमेश्वरांनी काढून टाकून येशू ख्रिस्त नावामध्ये त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला सर्वांना ना शुद्ध करून आज परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला आशीर्वादाचं पात्र मी तुम्हाला तयार केलेलं आहे. हालेलुया. आपण येशू ख्रिस्ताकडं येण्याच्या अगोदर आहे ना पापामध्ये राहतो. या शरीरात अनेक पाप असतात. येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर आपल्या जीवनात शाप असतात. येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर आपल्या शरीरात अनेक दुष्टात्म्याच्या विचाराने आपण चालत असतो आणि ना रोगामध्ये राहत असतो. पण परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे परमेश्वरांनी जे कृपा दाखवलं त्या कृपेच्या द्वारे आज आपण सर्वजण येशू ख्रिस्ताच्या कृपेचे पात्र झालेला आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की 2 तिमोथी 2:21 यास्तो जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर. हालेलुया. परमेश्वराचे वचन आहे ना आपल्याला ना स्पष्ट शिकवतात की यास्तो जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर. म्हणजे परमेश्वराचे वचन काय म्हणतात आपल्याला त्यापासून दूर राहिलं तर म्हणलं इथं. म्हणजे त्यापासून तुम्ही दूर राहिलं तर परमेश्वराची वचन त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर. त्यापासून म्हणजे या जगामध्ये असलेल्या ना पापापासून आपण आहे ना दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर म्हणलं.
हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर आपण कसं राहत होतो? पापामध्ये राहत होतो. पण परमेश्वर म्हणतात, आता तुम्ही सर्वजण आहे ना, देवाचं वचन ऐकणारा सर्वांनी ना त्यापासून दूर राहून म्हटलं तर तुम्ही पापापासून आहे ना, तुम्ही ना दूर राहायला पाहिजे. आपण पापाला जवळ कधी पण राहू नये. पापासोबत कधी पण आपण या जगात राहू नये. पाप एक भयंकर असतं. मनुष्याचं जीवन आहे ना, पाप आहे ना नाश करत असतं. म्हणून परमेश्वराने म्हटलं, कुठलाही पाप तुम्हाला दिसलं, तुम्ही योसेपासारखं तुम्ही पापापासून आहे ना दूर राहावा. हालेलुया. पवित्र शास्त्रात आहे ना, योसेफ आहे ना, की त्यांना पण आहे ना एक दिवस पाप त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केलं होतं. त्याला घट्ट पकडून त्याच्याकडून पाप व्हावं म्हणून आहे ना प्रयत्न केल्यावर योसेफ त्या पापापासून आहे ना पळून गेलं. त्याने लय लांब पळून गेलं. म्हणून परमेश्वर म्हणतात की ना, तुम्ही पापापासून तुम्ही दूर राहावा. पहिल्यांदा ना परमेश्वरांनी सर्व देवाचं लेकरांना सांगितलेलं देवाचं वचन, तुम्ही पहिला पापापासून आहे ना दूर राहावा. म्हणजे आपल्या जीवनात असलेलं ना वाईट व्यसन जे काही असतात ना, तिच्यापासून आहे ना तुम्ही दूर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणे आज अनेक वाईट व्यसनाच्या द्वारे मनुष्याचे ना शरीर खराब होत आहे. मनुष्याला परमेश्वरांनी आज शरीर पवित्र राहण्यासाठी दिलेलं आहे, पण परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे प्रत्येक शरीर आहे ना पवित्र राहावं म्हणून परमेश्वराची ना एक त्यांच्या मनामध्ये एक आशा. पण मनुष्य काय करायला, या जगाचं ना जे पाप आहे म्हणजे जे व्यसन आहे, त्या व्यसनाच्या द्वारे शरीर खराब करत आहे. जगात अनेक व्यसन, वाईट व्यसन आहे. मद्यसेवन करणं पण आहे ना एक मोठं पाप. ते पाप आहे ना, परमेश्वर म्हणतात तू त्या पापापासून आहे ना तू दूर राहा म्हणलं परमेश्वरांनी. बेबिचार आहे ना एक भयंकर पाप आहे या जगात. जारकर्म एक भयंकर पाप आहे. म्हणून गलती 5:19 मध्ये सांगितल्याप्रमाणे जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा हे सर्व आहे ना आपल्याला ना पाप करण्यासाठी प्रोत्साहन करत असतात. आपलं शरीर खराब करत असतात अनेक वेळा. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात की ना, तुम्ही या सर्व पापापासून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दूर राहून स्वतःला तुम्ही काय करा म्हणलं, शुद्ध करा. हालेलुया. स्वतःला काय करा म्हणलं परमेश्वरांनी ना, शुद्ध करा. यास्तो जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर स्वतःला कसं राहायला पाहिजे, शुद्ध करायला पाहिजे. म्हणजे शुद्ध होण्यासाठी ना या परमेश्वराने दाखवलेल्या कृपा, येशूच्या रक्तामध्ये आपण आपली प्राण, आत्मा, शरीर आहे ना शुद्ध होत असतात. पहिला योहान 1:7 मध्ये स्पष्ट देवाचे वचन सांगितल्याप्रमाणे त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आपण आहे ना शुद्ध होतो. आपल्या आत्म्याला असलेले पाप शुद्ध होत असतात. आपली प्राण शुद्ध होणार आहे, शरीर पण शुद्ध होत असतात. हालेलुया. मग देवाचं रक्ताच्या द्वारे जेव्हा शुद्ध झालो, जेव्हा देवाचं वचन पण आपण ऐकलो, देवाचं वचन ऐकताना देवाचं वचन आपण जेव्हा पवित्र शास्त्र वाचत असतो, तेव्हा आपलं ना प्राण, आत्मा, शरीर वचनाच्या द्वारे, म्हणून वचनाच्या जलस्नानाने तुम्ही शुद्ध व्हा म्हणलं परमेश्वराची वचन. वचनाच्या जलस्नानाने म्हणजे वचन काय करतात म्हणलं तर आपलं प्राण, आत्मा आणि शरीराला शुद्ध करत असतात. हालेलुया. जेवढं वचन आपण ऐकतो तेवढा ना आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना शुद्ध करतात. मी पवित्र शास्त्र वाचत असतो रोज न चुकता आहे ना मी पवित्र शास्त्र वाचतो. मी देवाचं वचन काय करतात, आपल्याला शुद्ध करत असतात. आपला विचार शुद्ध करतात, आपले डोळे शुद्ध करतात, आपल्या बोलण्याचे शब्द शुद्ध करत असतात, आपलं ऐकण्याची शुद्ध करतात, आपली मन शुद्ध करत असतात. म्हणून परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे आपल्याला ना त्यांनी शुद्ध करा म्हटलं. त्यांनी शुद्ध करा.
शुद्ध करण्याची परमेश्वरांनी त्याची स्वतःचं पवित्र रक्त दिलेलं आहे, देवाचं वचन दिलेलं आहे आपल्याला. पवित्र आत्मा पण येऊन आपल्याला शुद्ध करत असतात आपलं जीवन. म्हणून परमेश्वराच्या वचनानुसार आहे ना आपण आपल्या प्राण, आत्मा, शरीर शुद्ध व्हायला पाहिजे. परमेश्वर म्हणतात इथं स्पष्ट की यास्तो जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर तो पवित्र केलेल्या व स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगला कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. हालेलुया. इथं परमेश्वराने म्हटलं ज्याने पापापासून दूर होणार आहे, ज्यांनी शापापासून दूर होणार आहे, वाईट व्यसनापासून दूर होऊन ज्यांनी स्वतःला शुद्ध करून घेतलं, परमेश्वर म्हणतात त्या व्यक्तीला स्पष्ट म्हणतात की तर तो पवित्र केलेला म्हणलं. इथं काय म्हणतात परमेश्वराने? पवित्र केलेला. म्हणजे जेव्हा पापापासून दूर होऊन, जेव्हा आपल्याला वाईट व्यसनापासून दूर होऊन स्वतःला शुद्ध केलेल्या व्यक्तीला पवित्र केलेलं व्यक्ती म्हणलं. हालेलुया. म्हणजे तुम्ही आता काय झालं? पवित्र झालं म्हणलं. परमेश्वरांनी तुम्हाला म्हणतात तुम्ही पवित्र झालेला पात्र आहे. हालेलुया. आपण आहे ना पवित्रच राहायला पाहिजे या जगात. परमेश्वर काय म्हणतात? तुम्ही ना शुद्ध होऊन आहे ना पवित्र केलेला देवाचं पात्र पाहिजे. हालेलुया. पवित्र केलेला देवाचं पात्र. आपलं जीवन पवित्र राहिलं पाहिजे. हालेलुया. आपलं जीवन प्राण, आत्मा, शरीर हा तिन्ही ना आपण नेहमी पवित्र राहिलं पाहिजे. परमेश्वरांनी या जगात म्हणतात तुम्ही ना पवित्र करून घ्या. काय करायला पाहिजे? पवित्र करून घ्या म्हणलं परमेश्वरांनी. हालेलुया. जेव्हा देवाचं वचन आपल्याला सांगतात की तर तो पवित्र केलेला व स्वामीला उपयोगी पडणारे, स्वामीला उपयोगी पडणारे. स्वामी कोण? आता आपलं प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त आपलं स्वामी आहे. हालेलुया. येशू स्वामी आपलं स्वामी. म्हणून इथं काय म्हणलं? स्वामीला उपयोग पडणारे. हालेलुया. आपलं स्वामी प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. मग कोणाला उपयोग पाहिजे म्हणलं त्याने? स्वामीला उपयोग पडणारे प्रत्येक चांगला कामास तयार केलेले मानाचे पात्र होईल म्हणलं. प्रत्येक चांगला कामास तयार केलेला. हालेलुया. प्रत्येक चांगला कामास तयार म्हणजे परमेश्वराने आपल्याला ना तयार केलं. कशासाठी तयार केलं? चांगलं काम करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला तयार केलं. पापाचं काम करण्यासाठी आपल्याला नाही. म्हणून देवाचं लेकरं येशू ख्रिस्ताकडे येणारा, येशू ख्रिस्ताला स्वीकारलेले सर्वजण आहे ना परमेश्वराला चांगलं काम करण्यासाठी परमेश्वरांनी तयार केलेला आहे. हालेलुया. म्हणून आपण आहे ना येशू ख्रिस्तामध्ये नवीन सृष्टी आहे. आपण जुनं ते होऊन गेलं, आता नवीन. म्हणजे नवीन सृष्टी म्हणजे ना परमेश्वरांनी ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन तयार केलं. नवीन पात्र आता परमेश्वरांनी येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला सर्वांना तयार केलेला आहे. हालेलुया. तुम्ही कोणाला उपयोग होणार? प्रभू येशू ख्रिस्त, येशू स्वामीला तुम्ही उपयोग होणारा तुम्ही देवाचं लेकर आहे. हालेलुया. तुम्ही कोणाला उपयोग होणार? डोक्यात हात ठेवा एकदा. मी परमेश्वराला उपयोग होणारा पात्र आहे. हालेलुया. म्हणून इथं परमेश्वराने म्हटलं चांगला कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. मानाचे पात्र म्हणजे गौरवाचे पात्र. हालेलुया. देवाचं ना लेकरं गौरवाचे पात्र आहे. हालेलुया. गौरवाचे पात्र म्हणजे तुम्हाला ना या जगामध्ये पण गौरव आहे
आणि स्वर्गीय राज्यात पण तुम्हाला गौरव आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने तुम्हाला ना गौरवाचे पात्र म्हणून तुम्हाला तयार केलेला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. त्या येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे तुम्ही जेव्हा ना स्तोत्र संहिता 23 अध्याय आणि 5 वचन पाहिल्यावर, तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढवितोस, तू माझ्या डोक्याला तेलाच्या अभंग करतोस, माझे पात्र काटोकाट भरले आहे. हालेलुया. माझे पात्र काटोकाट भरले आहे. देवांनी तुम्हाला आशीर्वादाने भरत आहे. एवढा आशीर्वाद नाही तुम्हाला, थोडंच आशीर्वाद नाही, काटोकाट आशीर्वादाने तुम्हाला भरत आहे. हालेलुया. तुम्ही देवाकडे आल्यावर आहे ना, फक्त तुम्ही ना 1-2 आशीर्वाद नाही, तुम्हाला भरणार, अभिषेकाने भरणार, पवित्र आत्म्याने भरणार, वचनाने भरणार, आशीर्वादाने तुम्हाला भरणार परमेश्वराने. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला थोडं भरणार नाही, काटोकाट भरणार आहे. हालेलुया. काटोकाट भराल. काटोकाट तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणार, आशीर्वादाने भरणार, अभिषेकाने. आता भरतच राहायला पाहिजे आपण. पापापासून लांब होऊन, शापापासून लांब होऊन, आपण शुद्ध होऊन स्वामीला उपयोग राहणारा पात्र जेव्हा तयार होतो, तेव्हा परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला भरणार, भरतच राहणार आहे मी तुम्हाला. तुम्ही महिमेची पात्र होणार आहे. हालेलुया. महिमेची पात्र म्हणून आपण भरायचे. आता आपल्याला उठून उभा राहू, आपण भरू. आपण उठून उभा राहून मी छोटंसं प्रार्थना करतो. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमानी गौरव करतो बाप्पा. तुझं वचनाच्या द्वारे येशू ख्रिस्त नावामध्ये बाप्पा आजचा दिवस तू बाप्पा पवित्र करून तू आशीर्वादाने भरत आहे, आशीर्वादाने भरत आहे. आशीर्वादाने तुझ्या लेकरांना भरून बाप्पा पाप लांब कर, शाप काढून टाक, रोग काढून टाक, दुष्ट आत्मा काढून टाक, सैतानाच्या शक्ती काढून टाक, मंत्र शक्ती काढून टाक. तुझं पवित्र रक्ताने शुद्ध कर, वचनाच्या द्वारे शुद्ध कर, पवित्र आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून स्वामीला उपयोग असलेला मानाचे पात्र तू तयार करत असताना तू भर म्हणून मी तुला विनंती करतो. अभिषेकाने भर, पवित्र आत्म्याने भर, आशीर्वादाने भर, काटोकाट भरून तुझं लेकर आशीर्वादामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर म्हणून महिमानी गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.